मृत्यूचे संमोहन. त्या काळात मंगरूगोंड हा चुटिया गावच्या आसपासच्या जंगलाचा राजाच होता. तो चोरून शिकार करायचा. शिकार हाच त्याचा व्यवसाय होता. होळी हा गोंडांचा मोठा सण. तो साजरा करायचा तर मंगरूला पैशाची गरज भासे. तेव्हा तो सुंदर अशा झांज्या पिसारा मोरांना जिवंत पकडून गरजूंना विकायचा. अशा मोरांना पकडण्यात त्याने मोठे कसब मिळवले होते. मला हे सारे माधवराव पाटलाकडून माहीत झाले. एकदा चुटियाच्या जंगलात फिरत होतो. मंगरू माझ्या सोबतीला होता. जंगलात फिरताना मंगरू मन मोकळेपणाने बोलायचा. मी त्याला विचारले, मंगरू, तू मोर फाश्यात कसा पकडायचास? आता कायले विचारता जी, तुम्ही पुन्हा माझ्यावर गुन्हा दाखल कराल. माझ्यावर बेभरवसा दाखवीत तो म्हणाला. तसं नव्हे मंगरू, जुन्या काळातले सारे गुन्हे तुला माफ, मग झालं. त्यावर तो असं काही स्मित करायचा की त्याच्या काड्या रुखासारख्या चेहऱ्यावरील शुभ्र दात चमकायचे. मग तो सांगू लागे, म्हणजे साब, मी एक युगत केली. जंगलातली झांज्या मोर जांभूळ झरीवर पाणी प्यायला यायचे. जवळ सव्वाण रान होतं. तिथं मी रोज चण टाकायचा. जंगली मुर्गी, चकोत्री, तितर या पाखराबरोबर झांजेही चरायला यायची. 10-15 दिवस चण टाकून मी झांज्याला कडसावलं. तेव्हा 4-5 झांज्या तिथं रोज चरायला येऊ लागले. मग मी उतावळा होऊन विचारलं. माझ्याजवळ बिबट्याचं कातडं होतं. ते मी अंगात घातलं अन हात पायावर रांगत रांगत झुडपांच्या आडून त्यांच्याकडे सरकत होतो. माझ्या अंगाखाली जाळी झुपून ठेवली होती. नजीक जात होतो. मला पाहताच त्यातले 3 झांज्या को 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 असा आवाज करीत उडाले. बाकी 2 तिथंच राहिले. पुन्हा चरू लागले. चरता चरता माझ्याकडे बघत. ते 20-1 हातावर होते. मी सरपटत त्यांच्याकडे जात होतो. अगदी 10-1 हातावर गेलो. नंतर गप उभा राहून त्यांच्याकडे बघत होतो. जंतर मंतर घालावं तसं ते माझ्याकडे बघत. मग पटकन उडी मारून त्या 2 झांज्यावर जाळं टाकलं. त्या दिवशी 2 झांज्या जाळीत पकडलं. ते मोठं फडफड करीत, जाळी तोडून त्यातून पडून जायची कोशिश करीत. तेव्हा मी आणलेल्या मोठ्या डालग्यात त्यांना जाळी सकट घालून घरी आणलं. मंगरूने मोर पकडण्यात जे कसब दाखवले तसेच कसब दाखवीत बिबट्या मोराची शिकार करतो. संमोहन विद्या माणसाला योग साधनेने साध्य करून घ्यावी लागते, परंतु वन्य प्राण्यांच्या बाबतीत ती स्वाभाविक क्रिया आहे. आदिवासी हे मोराला जंगलातील जागल्या म्हणतात. बिबट्यापासून रात्री संरक्षण मिळावे म्हणून मोरकुल वनातील एखाद्या ठिसूळ फांद्या असलेल्या पर्णहीन झाडावर बसते. तेथे बिबट्याला पोचणे शक्य नसते. मोराला जंगलातील प्रत्येक हालचालीची चाहूल लागते. मानेवर पिसे फुगवून तो आजूबाजूच्या धोक्याची सूचना देतो. वाघ आणि बिबट यांच्या अस्तित्वाची माहिती तो भयसूचक आवाज काढून जंगलातील प्राणी जगताला देतो. जमिनीवर आहारविहार करणारा मोर समोर धोका दिसताच वेगाने पळ काढताना पंखावर स्वार होऊन एखाद्या झाडाचा आश्रय घेतो. परंतु जमिनीवर बिबट आणि मोर यांची दृष्टादृष्ट झाली की मोर एखाद्या कठपुतलीसारखा जागच्या जागी उभा राहतो. त्याचे सारे लक्ष बिबट्याकडे असते. परंतु या शत्रूपासून सुटून जावे याचे भान त्याला राहत नाही. बिबट त्याच्यावर जणू संमोहनाचे अस्त्र चालवतो. चपळ असूनही मोर त्याला बळी पडतो. असा संमोहनाचा प्रकार बिबट आणि मोर यांच्या बाबतीतच घडतो असे नव्हे. जेव्हा कुत्रा सशाचा पाठलाग करतो किंवा पारधी त्याला पकडायला जातो, तेव्हा ससा आपले प्राण वाचवण्यासाठी वेगाने धावतो आणि आपले प्राण वाचवतो. पण जंगलात मुंगूस आणि ससा यांची दृष्टादृष्ट झाली की ससा हताशपणे भयाने किंचाळत अडखडत चालत असतो. मुंगूस त्याचा पाठलाग करते. जणू मृत्यूच आपला पाठलाग करतोय असे समजून तो विवशतेने त्याच्या तावडीत सापडतो. प्रतिकार करीत नाही किंवा धूमही ठोकीत नाही. मुंगूस आणि उंदीर समोरासमोर आले तर हीच क्रिया दिसून येते. एकदा मी रात्रीच्या वेळी
हुमा घुबड पकडून त्याला मोठ्या पिंजऱ्यात ठेवले. पिंजऱ्यासाठी लोखंडाच्या सडाखी वापरण्यात आल्या होत्या. 2 सडाखींच्या फटीतून घुबडाला बाहेर जाता येत नसे, मात्र लहान पक्ष्यांना आत प्रवेश करता येत असे. वाटल्यास पुन्हा बाहेर जाता येई. भर दुपारच्या वेळी 7 बहिणींचा एक थवा या पिंजऱ्यात प्रवेश करी. साऱ्या जणी घुबडाबरोबर बसून त्याला एकटक पाहत. एरवी घुबडाला पाहताच त्या जंगलात केवढा मोठा कोलाहल माजवतात. 7 बहिणींच्या या आचरणाचे मोठे आश्चर्य वाटे. एरवी या लहान पक्ष्यांचा ग्रास घेण्यास घुबड कमी करणार नाही, पण ते या पक्ष्यांना संमोहित करून नजरेने विजय मिळवते. स्नेहाचे वातावरण निर्माण करण्यात त्याला यश येत असावे काय? संमोहनाची विद्या मानवाने पहिल्यांदा या वन्य प्राण्यांकडून शिकली असावी. पक्षी आणि वनस्पती. करण जातीच्या पोपटाला अलेक्झांड्रीन पॅरकिट, डहाणू व वाडा भागात चवड्या पोपट असेही म्हणतात. या नावाविषयी तिथल्या आदिवासींजवळ अधिक चौकशी केली असता कळले की हा पोपट आपली पिले चवडीच्या शेंगा चारून वाढवतो. गव्हाबरोबर हरभराही पिकवतो. हिंदी भाषेत हरभऱ्याला चना म्हणतात. भंडारा जिल्ह्यात गुलाबी कंठाच्या पोपटाला चन्ना पोपट म्हणतात, कारण तो आपली पिले चना हरभऱ्यावर वाढवतो. इथे चनाचे चन्ना झाले. नाशिक भागातील लोक चन्ना पोपटाला तोरण्या पोपट म्हणून ओळखतात, कारण जंगलात जेव्हा तोरणाच्या झाडांना फळे येतात तेव्हा तोरण्या पोपट आपल्या पिलांना तोरणाची फळे चारून वाढवतो. तसेच या पोपटांना पांगारा, सावर आणि पळस या झाडांच्या फुलातील मकरंद म्हणजे मध आवडतो. अर्थात हा रानमेवा ते आपल्या पिल्लांनाही भरवतात, म्हणून त्यांना मधकशा पोपट असेही म्हणतात. एप्रिल-मे महिन्यात जंगलातील मोहाची झाडे फुलांनी बहरतात. फुलांच्या हंगामानंतर त्यांना फळे धरू लागतात. या फळांना भंडारा जिल्ह्यात टोई म्हणतात. गुलाबी कंठाच्या पोपटांना या टोई खूप आवडतात, म्हणून ते टोई पोपट म्हणूनही ओळखले जाते. तसेच टोई पोपटांना करडईच्या तेलबियाही खूप आवडतात. करडईच्या बिया ते आपल्या पिल्लांना आवडीने चारतात. महाराष्ट्रातील जंगलात पळसाची झाडे सर्वत्र आढळतात. पळसाला फुलांचा बहर मार्च-एप्रिलमध्ये म्हणजे वसंतात येतो. हिवाळ्यात भारतात आलेल्या गुलाबी मैनाचे थवेचे थवे फुललेल्या पळसावर तुटून पडतात. त्यातील मधाचा आस्वाद घेतात. या त्यांच्या सवयीमुळे भंडारा चंद्रपूर जिल्ह्यात त्यांना पळस मैना म्हणून ओळखले जाते. पळसाची फुले लाल नारंगी असतात. ती दिसतात पोपटाच्या चोचीसारखी, म्हणून पोपटाला संस्कृतात किशुंग असे म्हणतात. किंचित शुक इव शुकतुंड सदृश्य पुष्पात्व भावत्वम गाता सप्तशत त्याचे सुंदर वर्णन आले आहे. पोपटाच्या चोचीप्रमाणे लाल भडक अशा पलाश पुष्पांनी पृथ्वी शोभायमान झालेली आहे. या पक्षाला भोरडी या नावाने ओळखले जाते. त्याचा उल्लेख संत तुकारामांच्या गाथेत आला आहे. शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडविते शेताते. भोरड्याचे थवेचे थवे जोंधळ्याच्या पिकावर तुटून पडतात. धान्य भरडताना तूस बाजूला पडावे तसे ते दाणे खाऊन पोलपटे बाजूला टाकतात. भरडणे या शब्दावरून भोरडी हा शब्द बनला असावा. भोरड्या साडीच्या प्रदेशात गेल्या की वरील धान्याप्रमाणे साडीची परिस्थिती होते. भरडल्याप्रमाणे साडीचा तूस बाजूला सारून आतील दाणे या खातात, म्हणून त्यांना साडी भोरडी या नावानेही ओळखले जाते. ब्रॉन्झ विंग जकाना पक्षी कमलवनात राहतात, म्हणून त्यास कमल पक्षीही म्हणतात. सामान्यतः ते पान कपोत आणि पानमोर या नावांनीही ओळखले जातात. झुडपावलींना बारीक गोल फळे येतात, त्यांना इंग्रजीत बेरी म्हणतात. भंडारा जिल्ह्यात या बेरीला रायमुन्या म्हणतात. लहान सुंदर असलेल्या मुनिया पक्ष्यांना या रायमुन्या खूप आवडतात. मुनिया नाव रायमुन्यावरून आले. इंग्रजीत मुनिया या नावाचे जसेच्या तसे अनुकरण करण्यात आले आहे. फिनिक्स पक्षी काव्याच्या व लोककथांच्या जगात शतकानुशतके मुक्त विहार करणारा, स्वतःला जाळून घेतल्यानंतर स्वतःच्या राखेतून परत उत्पन्न होणारा फिनिक्स पक्षी सुप्रसिद्ध आहे. फिनिक्स हा अतिशय सुंदर तांबडा पक्षी असल्याचे चीन देशात मानले जाई. स्वर्गाच्या 4 दिशांच्या द्वारपालापैकी
हा एक असे चीनी लोक मानित. ग्रीसचा सृष्टीज्ञानी प्लिगी हा फिनिक्सचे वर्णन करताना लिहितो, तो गरुडाच्या आकाराचा असून त्याची मान सुवर्णवर्णी असते. अंगाचा वर्ण जांभळा असून शेपटीचा रंग निळा असतो. डोके तुऱ्याने विभूषित असते. फिनिक्स पक्षी कोणता असावा याविषयी पक्षीशास्त्रज्ञात एकमत नाही. फिनिक्स म्हणजे नीलारून बक, पर्पल हेरॉन, गरुडाचा एक प्रकार, हेम जीवक, पोपटाची एखादी जात किंवा स्वर्गीय पक्षी असावा असे पक्षीशास्त्रज्ञांचे अनुमान आहे. असे म्हणतात की प्राचीन काळी या जगात एकच फिनिक्स होता. तो स्वर्गात राहत असे. हा स्वर्ग फार सुंदर असून तो अतिपूर्वेकडील क्षितिजापलीकडे होता. 1000 वर्षानंतर या पक्षाने त्या स्वर्गभूमीचा त्याग करून पश्चिमेकडे महाप्रयाण केले. जाताना त्याने अरब देशातील उपवनातील मसाल्याच्या वनस्पती घेतल्या. सुगंधी वनस्पतींनी त्याने इजिप्तमधील ताल वृक्षावर आपले घरटे बांधले. एका उषाकाली साऱ्या आसमतात भरून राहिलेल्या त्याच्या स्वर्गीय गायनाने मोहित होऊन सूर्यदेवाने त्याचे गाणे ऐकण्यासाठी रथ थांबवला. गाणे संपले. सूर्यदेवाने घोड्यावर चाबूक उगारताच त्याच्या खुरांनी निर्माण झालेल्या अग्नीच्या ठिणग्यांनी त्या पक्षाचा खोपा पेटला. त्या सुगंधी द्रव्याने युक्त अशा चितेवर तो भस्मसात झाला. त्या राखेच्या उबेने नवीन पक्षांचा जन्म झाला व त्याने स्वर्गाकडे प्रयाण केले. पुढे 1000 वर्ष तो सुखाने जगला. दुसऱ्या एका कथेत म्हटले आहे की मृत्यू जवळ येताच फिनिक्स पक्षी अरब देशात स्थलांतर करून कोटा बांधून त्यात अंडी घालतो. तेथेच फिनिक्स शावकाचा जन्म होतो. हे नवजात शावक पंख फुटले की इजिप्तमधील हॉल ऑब्लोपिस येथे स्थलांतर करते. अलीकडे डॉक्टर मॉरिस बर्टन यांनी दी फिनिक्स रिबॉर्न या ग्रंथात फिनिक्स विषयी एक कल्पक सिद्धांत मांडला आहे. डॉक्टर बर्टन म्हणतात की काही पक्षी अरण्यात वणवा लागला असता त्या ज्वालांतून आनंदाने शरीराला काहीही इजा न होता अग्निस्नान करीत असताना दिसून येतात. अशा या दृश्यातूनच फिनिक्स पक्षाच्या अग्निदिव्याच्या कल्पनेला जन्म दिला. फिनिक्स हा स्वर्गीय पक्षी आहे व त्याचा आवाज मधुर असतो. तो स्थलांतर करणारा पक्षी असून त्याच्या प्रव्रजनाचा मार्ग चीन, अरब देश व इजिप्त असा आहे. तो आपले घरटे उंच अशा ताल वृक्षावर सुगंधी वनस्पतीच्या साह्याने बांधतो. राखेच्या उभेने अंडी उगतात व एकच पक्षी जन्माला येतो. परतीच्या प्रवासात फिनिक्स शावकाचे आगमन प्रथम होते. सारांश: फिनिक्स हा एखादा स्वर्गीय कुलातील कल्पनारम्य पक्षी असावा असे मानायला जागा आहे. पांढरे कावडे. घरबसल्या दिसलेल्या ठाण्यातील कावड्याच्या पांढऱ्या पिलांनी मुंबईकरांना बरेच चकित केले आहे. त्यांच्या दर्शनासाठी आपल्या दैनंदिन जीवनाचा राजरस्ता सोडून त्यांना वाकडी वाट करावी लागली नाही. वेळी अवेळी भटकावे लागले नाही. घरागल्ल्यांची वेस सोडून माडराने तुडवावी लागली नाहीत. त्यामुळे हे आयते चालून आलेले कुतूहल अधिकच गाजले. शरीराच्या मृदू भागात नैसर्गिक वर्णास कारणीभूत असणाऱ्या द्रव्यांच्या अभावी पक्षांत श्वेततत्वचाधारित्व दिसून येते. पांढरे कावडे. घरबसल्या दिसलेल्या ठाण्यातील कावड्याच्या पांढऱ्या पिलांनी मुंबईकरांना बरेच चकित केले आहे. त्यांच्या दर्शनासाठी आपल्या दैनंदिन जीवनाचा राजरस्ता सोडून त्यांना वाकडी वाट करावी लागली नाही. वेळी अवेळी भटकावे लागले नाही. घरागल्ल्यांची वेस सोडून माडराने तुडवावी लागली नाहीत. त्यामुळे हे आयते चालून आलेले कुतूहल अधिकच गाजले. शरीराच्या मृदू भागात नैसर्गिक वर्णास कारणीभूत असणाऱ्या द्रवाच्या अभावी पक्षांत श्वेतत्वचाराधित्व ॲल्बिनिझम दिसून येते. निसर्गात प्राणी जगतात आणि पक्षी जगतात. घडत असलेल्या त्यांच्या रंगाविषयीचा चमत्कार दुर्मिळ असला तरी प्रत्येही विविध पक्ष्यांच्या बाबतीत हा निदर्शनास येतो. पण ही रंग चमत्कृती दिसणे म्हणजे कपिलाषष्ठीचा योगच म्हणावा लागेल. कावड्याची जशी पांढरी पिल्ले आढळून येतात त्याचप्रमाणे काळ्या तिलगिरीची व कस्तुरीची शावके केळीच्या फुलासारखी पिवळत दिसतात. श्वेतत्वचा व पिसाऱ्याचा अगदी विरुद्ध कृष्णत्वचा
व पिसारा पानलावा व भिंडू तितर यांच्या बाबतीत दिसून येतो. गौर तितर व लावा यांची शावके चमत्कृतीपूर्ण तांबूस वर्णाने विभूषित येतात. पक्ष्यांच्या बाबतीत पिवळ्या रंगाची किमया अत्यंत दुर्मिळ असली तरी ती पिवळ्या खंचन पक्ष्यांच्या पिल्ल्यात दिसून येते. या पक्ष्यांची पिले कधी कधी संपूर्ण सुवर्णरंगी असतात. 13व्या शतकात झालेल्या हंसदेव या जैन मुनीने मृग पक्षीशास्त्र या संस्कृत ग्रंथात संकलित पारंपरिक असे विविध तऱ्हेचे कावड्याविषयीचे सम्यक ज्ञान मोठ्या काव्यमय शैलीत ग्रंथगत केले आहे. रानामध्ये काक, करट, बलिपुष्ट, संकृतप्रज्य, ध्वांश, आत्मघोष, परभृत, वायस, चिरंजीवी, मौकुली, द्रोणकाक व काकोला असे 12 प्रकारचे कावडे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ज्यांच्या रंगरूपाचे, सवयी आचरणाचे एखाद्या सिद्धहस्त पक्षीशास्त्राप्रमाणे मार्मिक वर्णन आस्तायगत कुठल्याही विहंग विशारदाला देता आले नाही. त्या कावड्याच्या आयुर्मर्यादेविषयी ते लिहितात. कावडा 1.5 वर्षाने वयात येतो. त्याच वेळी तो मादीशी विहार करतो. 4 वर्षापर्यंत त्याचे तारुण्य टिकते. त्यापुढे ते म्हातारे होतात. कावड्याचे पूर्ण आयुष्य 5 वर्षाचे असते. प्राचीन भारतात पांढरे कावडे दुर्मिळ नसावेत. हंसदेव पांढऱ्या कावड्याचे वर्णन करताना लिहितात, कंठ, छाती व पंख पांढरे व बाकी काळे असणारे हे चिरंजीव कावडे होत. त्यांचे शरीर थोडे उभट, चाल अडखडती, आकाशात मंद गती असून नदीवरून जाण्यास ते भित्रे असतात. ते सतत खाणारे व क्रोधी असतात. ते कर्कश क्रेकार करणारे, उच्छिष्ट खाणारे, एका डोळ्याने वारंवार मागे वळून पाहणारे, थोराट, फसवे, पुन्हा पुन्हा इकडे तिकडे हिंडणारे आणि चंचल बुद्धीचे असतात. प्राचीन काळी पांढरे कावडे कदाचित विपुल असतील. आजच्या काळात मात्र ठाण्याचे पांढरे कावडे हा सृष्टी चमत्कारच मानला पाहिजे. करोता. करोता पक्षाला इंग्रजीत डार्टर किंवा स्नेक बर्ड म्हणतात. पाणकावड्याशी साम्य असणाऱ्या या जलचर पक्षाच्या काळ्या पंखावर चकचकीत धुसर रंगाच्या रेघा असतात. शेपूट लांब व पंखाच्या आकाराचे. डोके व मान तपकिरी मखमली वर्णाची. गळा पांढरा. सर्पाकृती लवचिक मान. सूर्यासारखी अंकुचीदार चोच ही करोत्याची वैशिष्ट्ये आहेत. नर मादी दिसायला सारखीच असतात. जलाशय, सरोवर, तळी व नहर यातून सापासारखे मान बाहेर काढून हे एकटे दुकटे तरंगताना दिसतात. म्हणूनच त्यांना स्नेकबर्ड म्हणतात. कित्येकदा हा पाण्यातील खोडी, खडक, झुडपांवर दोन्ही पंख पसरून बसलेला दिसतो. नवेगाव जलाशयातील मालडोंगरी बेटावर पाणकावड्यांच्या समूहात काही करोते आहार विहार करताना दिसून येतात. त्यांच्या शरीराची रचना व सवयी मासेमारीला अनुकूल आहेत. त्यांच्या इतका आश्चर्यकारक पाण्यात तरंगणारा व डुबी मारणारा क्वचितच कुठला पक्षी असेल. म्हणूनच हिंदीत त्यास पाणडुबी म्हणतात. त्याचे मुख्य खाद्य मासे. मासे मारण्यात तो पटाईत असतो. अर्धवट पंख उघडून डोके व मान मागे पुढे करीत एखाद्या बर्ची बहादर सारखा पाण्यातून वेगाने तो माशाचा पाठलाग करतो. एखादी शक्तिमान स्प्रिंग त्याच्या मानेच्या रचनेत असल्याप्रमाणे चोचीची हालचाल होऊन तो माशाचा वेध घेतो. उपसागरासारख्या इटियाडोहात अजूनही वठलेली झाडे उभी आहेत. त्यांच्या सुकलेल्या फांद्यावर काड्यांनी कावड्याच्या घरट्यासारखे घरटे करून करोदा मादी त्यात 3 ते 4 पिवळट हिरवी निळी अंडी जून-ऑगस्ट महिन्यात घालते. आसाम व बंगाल या भागातील आदिवासी करोता पक्ष्याचा उपयोग झिलानी व दलदलीतील मच्छी यांना मारण्यासाठी करतात. पण ही प्रथा आता हळूहळू कमी होत आहे. करोता पक्षाला संस्कृतात दात्युह म्हणतात. अमरकोशाचे प्रख्यात टीकाकार महेश्वर हे दात्युह हा पक्षी दाहद व अंधकाक, जलकाक या नावांनी प्रसिद्ध असल्याचे सांगतात. त्रिकांडशेष कोशा त्यास काकद दृगू म्हटले आहे. सुश्रुत संहितेचे भाष्यकार वैद्यवर
डल्हनाचार्य हे दातृह्य हा काळ्या कंठाचा असून रायुक या लौकिक नावाने प्रसिद्ध असल्याचे सांगतात. अष्टांग हृदयाचे सुप्रसिद्ध टीकाकार हेमाद्री हे दातृह्य म्हणजे अंधकाक असे मानतात. राजनिघंटू ग्रंथात त्यास जलकाक विशेष महत्त्व दिले आहे, कारण करोता दिसायला पानकावड्यासारखाच असतो. कोकणातील पक्ष्यांची नावे. बऱ्याच वर्षापासून मला गल या समुद्र पक्षाकरिता मराठी पर्याय आढळून येत नव्हता. शेवटी या नावाचा मराठी पर्याय शोधण्यासाठी कोकण गाठले. सोबतीला संस्कृतचे माझे शिक्षक परशुराम शास्त्री भातखंडे होते. दिवे आगार या सागर किनाऱ्यावरील नारळी पोफडी केळींच्या वाडीत आमचा मुक्काम होता. त्या दिवशी एका कोड्याबरोबर सकाळीच समुद्रावर गेलो. तिथल्या पुडकीत भटकत असता मला समोर गल पक्ष्यांचा थवा उडताना दिसला. मी त्या पक्षाचे नाव विचारताच त्या कोड्याने सांगितले त्याला केगो म्हणतात. त्यानंतर त्याने त्या पक्षाविषयी एक छोटे लोकगीत सुरात म्हणून दाखवले. केगोने केले कौशल, सीतेला दिले वनवास. कौशल किंवा कवनसाल म्हणजे जादूटोना. येथे कैकईने केगोचे रूप घेतले आहे. सीतेच्या वनवासाला तीच कारणीभूत होती हे सर्वांना माहीत आहेच. मला आनंद झाला तो गल पक्षाकरिता मराठी नाव मिळाल्याचा. कोकणातील समुद्र किनाऱ्यावर नेहमी दिसणारा हा सामान्य पक्षी आहे. एखादा पक्षी त्या भागात आढळून येतो व स्थानिक लोकांना त्याचे नाव माहीत नसते असे सहसा घडत नाही. परंतु नाव शोधण्याचा आजपर्यंत कोणी प्रयत्न केलेला नाही. मी गल किंवा समुद्र पक्षी हा पर्याय वापरीत आलो. खरे म्हणजे ग्रंथरूपाने साहित्याची निर्मिती झाली ती पहिल्यांदा कोकणात. कवींनी आणि लेखकांनी तिथल्या निसर्गाची अलंकारिक वर्णने केली, झाडांची व फुलांची वर्णने दिली. मात्र सागर आणि सागर किनाऱ्यावरील पाखरे त्यांना अपरिचितच राहिली. समुद्र किनाऱ्यावरील दुसरा महत्वाचा पक्षी हेरिंग गल. या पक्षाचे मुख्य भक्ष्य बांगडा नावाचे मासे. कोळी लोकांना हा पक्षी बांगड्या कीर म्हणून परिचित आहे. एखाद्या पक्षाचे नाव इतके अचूक वर्णन करणारे असावे याचे मला आश्चर्य वाटले. इंग्रजी व मराठी नावातील अर्थाचे हे साम्य पाहून कोणी कोणाकडून उचलले यात संशय निर्माण व्हावा. समुद्रकाठी आढळून येणाऱ्या सागरी पक्ष्यांची नावे देशावर कोणाला क्वचितच माहिती असावी. वादळी पाखरू हा सागरी पक्षी. तो पक्षी कोकणात समुद्र किनाऱ्यावर आढळून येतो. या पक्षाचे वैशिष्ट्य असे की समुद्रावर वादळ येण्यापूर्वी हे पक्षी किनाऱ्यावर येऊन धडकतात. हे पक्षी दिसले की कोड्यांना वादळाची पूर्वसूचना मिळते. समुद्र गरुड मला पहिल्यांदा कोकणातच पाहायला मिळाला. या गरुडाची जोडी गावातील पुनई, सुरू अथवा नारळी अशा उंच झाडावर 10-12 वर्षे घरटे करून राहते. ही घटना निश्चितच लक्षणीय आहे. परवा मला कळले की मालवण येथील समुद्र गरुडाचे घरटे असलेले पुनईचे उंच झाड तोडण्यात आले आहे. पांढऱ्या पोटाच्या या गरुडाला कोकणात कांकण घार म्हणून ओळखतात. त्याचे कारणही संयुक्तिक आहे, कारण तो कांग 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 असा ओरडतो, म्हणून कांकण घार. परंतु कोकणात ज्याला गरुड म्हणतात तो पक्षी आहे मोठा धनेश, कारण तो या समुद्र गरुडापेक्षा आकाराने तेथील लोकांना मोठा वाटतो. लहान धनेश पक्षाला कोकणात चंदनमोर, खडमोर किंवा टनमोर असेही म्हणतात, कारण मादी घरट्यात बसून मोरासारखा मियाव 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 असा आवाज करते. मात्र मोरासारख्या सुंदर पक्षाला चोर म्हणल्याचे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. पोपट वर्गातील सर्वात लहान लॉरिकिट याचे मराठी नाव मला शोधूनही सापडत नव्हते. इथे चौकशी केल्यावर माहिती झाले की या लहान पोपटाला पिचू पोपट म्हणतात, कारण तो 2 पायांनी फांदीला वाघडासारखा लटकत असतो. आभाळात उडणाऱ्या पाकोळीची नावे तर एकाहून एक सुंदर होती. कोकणात हाऊस स्विफ्टला आभांतरी म्हणतात, पाम स्विफ्टला चंद्रभान आभोडी, ताड आभोडी अथवा कीर कावडे म्हणतात.
मला खंत वाटली ती इतक्या सुंदर नावांचा साहित्यात कोठेही उल्लेख येऊ नये याची. कपोत वृत्ती. कपोत म्हणजे कबूतर. आपत्कालासाठी अत्यावश्यक अन्नाचा संचय करून ठेवण्याच्या प्रवृत्तीला कपोत वृत्ती म्हणतात. महाभारतात त्याचा उल्लेख आहे. कपोत वृत्तीचे उदाहरण घ्यायचे झाले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील सागरातील पाषाण बेटे आणि मालवण येथील कवड्या खडग्याचे देता येईल. दुसरे उदाहरण कारवार येथील गिरसप्पा या जलप्रपाताचे देता येईल. या धबधब्याच्या विशाल शिलाखंडाच्या विवरात तसेच कपारीत कबुतरे गोळा करीत असलेल्या भाताचे देता येईल. मी गिरसप्पा धबधब्याकडे पाहत होतो. शेकडो कबुतरे पाण्याने ओली न होता तिथल्या विवरात ये जा करीत उडताना दिसत होती. माझ्याबरोबर असलेले अधिकारी म्हणाले, या जलप्रपाताच्या उंच शिलाखंडात जी विवरे आहेत त्यात कबुतरे दरवर्षी 70 क्विंटल भात गोळा करतात. ते पुढे म्हणाले, शतकापूर्वी मुंबई राज्य सरकार दरवर्षी या भाताचा 500 रुपयात लिलाव करीत असे. परंतु या दुर्मिळ ठिकाणी जाऊन तेथील धान्य टोपल्यांनी भरून खाली आणणे फार कठीण काम होते. कित्येक वेळा अपघातही होत. त्यामुळे नंतर कोणी तेथील भाताचा साठा काढण्याचा प्रयत्न केला नाही. कालांतराने भाताची विक्री करण्याची प्रथा बंद पडली. आश्चर्य असे की भाताची शेते गिरसप्पापासून कमीत कमी 15 किलोमीटर अंतरावर आहेत. वेंगुर्ला आणि मालवण येथील ही खडकांची बेटे छोटी छोटी आहेत. मालवण येथील बेट कवड्या खडक म्हणून ओळखले जाते. हे बेट समुद्र किनाऱ्यापासून बरेच दूर आहे. आजूबाजूच्या शेतातून हे कबुतरे भाताचा दाना गोळा करून या बेटावरील विवरात साठवतात. पावसाळ्यात समुद्रावर वारे वादळ असल्यामुळे कबुतरांना चरण्यासाठी किनाऱ्यावर जाता येत नाही. अशा वेळी ते साठविलेल्या भाताचा उपयोग करतात. तीच अडचण जलप्रपाताच्या आडविवरात वावरणाऱ्या कपोतांची आहे. पावसाळ्यात त्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही. ही जरी आश्चर्याची गोष्ट असली तरी ती काही अभूतपूर्व म्हणता येणार नाही. कबुतरांच्या अशा आचरणावरून कपोत वृत्ती शब्द प्रचलित झाला आहे. मालवण येथील कवड्या खडक मी 1981 ते 82 साली पाहिला. त्यावेळी मी कोकणी भाषेतील पक्ष्यांची नावे गोळा करीत होतो. चांदण्या रात्री मी एका कोड्याबरोबर बेटावर मुक्काम केला. सागराची संथ गाज ऐकत आभाळाकडे पाहत पडलो असता मध्यरात्रीनंतर झोपेची पेंग आली. माझा सोबतीही आडवा झाला होता. तेव्हा काही उंदीर पायाचा अंगठा कुतरण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हा मला चांगलीच जाग आली. मी लगेच उठून बसलो. पाहतो तो अनेक पांढरे उंदीर आमच्या भोवती जमले होते. त्यांना वाटले की आम्ही त्यांचे भक्ष्य आहोत. नंतर मला झोप आली नाही. ती धिटुकली पांढरी उंदरे आमच्याकडे टकमक पाहत होती. अधूनमधून पायाने तोंड साफ करत होती. सोबती खडकावर दगड आपटून त्यांना हुसकावून देण्याचा प्रयत्न करत होती. परंतु काही क्षण परत गेल्यासारखे करून परत आमच्या भोवती जमत. ती पांढरी उंदरं कबुतरांनी जमा केलेल्या भातावर जगत होती. नंतर काही वर्षांनी तिथे गेलो असता खडकाचे नाव बदलून त्याला लोक चांदी खडक म्हणून ओळखत होते. तिथे कबुतरे भाताचा साठा करीत नव्हती, तर तस्कर त्याचा उपयोग चांदीच्या विटा ठेवण्याकरिता करीत. त्याबद्दल कोणी दखल घेतली नाही. चांदीच्या लोभाने त्या पाखरांचा चारा हिरावून घेतला होता. वाराणसीद्वारा प्रकाशित बृहत हिंदी कोशात कपोत वृत्ती याला अर्थ दिला आहे संचय न करने की वृत्ती. संस्कृतात त्याचा अर्थ उलटा आहे. महाभारतातील श्लोक खालीलप्रमाणे आहे. अतिथ्रिव्रती क्रियावांश्च कापोतिम वृत्तिमास्थिता सत्रमिष्ठीकृतं नाम समुपास्ते महापता सपुत्रदारो हि मुनी पक्षाहासे बहुवः कपोतवृत्त्या पक्षेन विहिद्रो क्षमापूर्जाय. शेगावच्या रेल्वे स्टेशनवर एका विशाल पिंपळाच्या झाडावर हजारो कबुतरे रात्री निवाऱ्यासाठी येतात. तसेच मध्य प्रदेश सीमेलगत आमगाव तालुक्यातील जिल्हा गोंदिया दरेकसा येथील दलदली जवळच्या बौद्धकालीन गुफातही लक्षावधी कबुतरे रात्रीच्या आश्रयासाठी येतात. तेथे कबुतराची शीट जमिनीवर जमा होते.
तिच्या थराची जाडी अंदाजे मीटरभर असावी. वृक्षधन आणि धनेश पक्षी. धनेश हा समृद्ध वनातून संचार करणारा पक्षी. त्याची चोच तर चमत्कारिक आहे, परंतु त्यापेक्षा आश्चर्यकारक आहे त्याचे उंच वृक्षावर घरटे बांधणे. नदी ओढ्याकाठच्या उंच झाडावरील ढोलीत ते आपले घरटे बांधतात. विणीच्या काळात मी त्यांच्या घरट्याचा शोध घेत ओढ्याकाठाने फिरत असे. सुरुवातीला वर बघण्यापेक्षा झाडांच्या बुंध्यावर पाहावा लागे. ज्या बुडावर पांढरी शीट पडली आहे, बिया आणि फळांचे अंश विखरले आहेत, असे ठिकाण सापडले की मी त्या झाडापासून थोडा दूर जाऊन दुर्बिणीने वर पाहीत. मातीने लिंपलेल्या घरट्याच्या छिद्रातून बाहेर आलेली पिवळी चोच दिसे. त्या चोचीत चारा भरवणारा नर धनेश दृष्टीस पडे. घरट्याजवळच्या खोडाला चिपकून तो चारा भरवताना दिसे. त्या झाडाच्या बुंध्यानजीक पाहिले की तिथं टेंभुर्णी, बिबा आणि मोहा यांची रोप उगवलेली दिसतात, किंवा त्या झाडाचा केंद्रबिंदू धरून आजूबाजूच्या झाडांच्या बुंध्यानजीक ही रोपे वाढत असताना दिसतात. त्या पक्ष्यांच्या शिटेतून बाहेर पडलेल्या बियांपासून ही रोपे निर्माण झालेली असतात. सदाहरित वनातही नदी अथवा ओढ्याकाठच्या उंच आणि पुरातन वृक्षाच्या बुडाखाली कुचला व रातबिंबीची रोपे आढळून येतात. तसे रातबिंबीचे रुजायला अवघड, परंतु धनेशाच्या शिटेतून बाहेर पडलेले बी पावसाच्या पहिल्या हंगामात लगेच अंकुरते. ओरिसा भागात त्याला कुचला खाऊ या नावाने ओळखतात. धनेश पक्षी उंच आणि विशाल असलेल्या पुरातन वृक्षावर जमिनीपासून 20 मीटरवर असलेल्या ढोलीत घरटे करतो. धनेश पक्षी हे समृद्ध वने आणि हरितसृष्टीचे प्रतीक आहेत. म्हणून ते समुद्र किनाऱ्यावरील हिरव्यागार माडा पोफळीच्या बागात, आमराया तसेच भेंडी उंडीच्या रानात दिसून येतात. दक्षिण भारतातील घनदाट सदाहरित वनातील जंगली जायफळ, आगरू, जायपत्री, सीता अशोक यासारख्या झाडांची मोठी फळे ते खातात. फळे खाल्ल्यावर त्यांच्या विष्ठेतून बिया बाहेर पडतात. त्या पहिल्याच पावसात रुजतात. म्हणून धनेश पक्ष्यांचे संरक्षण केले पाहिजे. कोकणात या पक्ष्याला गरुड म्हणजे सर्वश्रेष्ठ पक्षी मानतात. ते याच कारणामुळे. त्याच्या नावात धन शब्द आला आहे, म्हणजे तो वृक्षधन वाढवणारा पक्षी आहे.